हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आता वाजले आहे 6:10 झाली आहे। आता 6:10 झाली आहे आणि आत्ताच माझे सगळे कामं मी आवरली आहे। काल माझे कामं झालेच नव्हते, काल मी केलीच नव्हती कामं, कारण माझी तब्येत खूप खराब होती। तर काल खूप सारे कामं बाकी होते, तर ते काम आज करून घेतलेली आहे। आजचे आणि कालचे दोन्ही काम खूप वाढून गेलेले होते माझे, आणि डस्टिंगचं वगैरे काम करून पूर्ण पडदे वगैरे लावून फ्लावर्स वगैरे कुंड्यामध्ये टाकून सगळं आज केलेली आहे मी। आणि आत्ता माझी आंघोळ झाली आहे बघा, केस ओलेच आहे। आणि आज आहे दिवाळी आणि लक्ष्मीपूजन पण। तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मी आत्ता काढणार रांगोळी। आता माझी कामं झाली आहे इथे, तर चला जाऊया। आणि तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा प्लीज, सबस्क्राईब करून बेल बटनला पण प्रेस करा, कारण तुम्हाला आणखी नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळणार। तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये थांबून राहा। आजचा व्हिडिओ दिवाळीचा आहे, खूप सुंदर होणार आहे आजचा व्हिडिओ। आता मी त्याच कामाला लागते, रांगोळी काढण्याच्या। इथे बघा, आई दिव्याच्या वाती बनवून ठेवत आहे, व्यवस्थित करून ठेवत आहे सगळ्या वाती, कारण दिवे लावण्याची वेळ पण झालेली आहे, 5:45 झालेलेच आहे। आणि मी आत्ता रांगोळी काढायला बसणार आहे। तर इथे मी रांगोळी काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे। सर्वात आधी इथे मी वेल काढून घेतलेला आहे गेटवरती, आणि एक छोटी रांगोळी अशी मी इथे काढून घेते, त्याला पण कलर करून घेते, कारण मी इथे खूप जास्ती मोठी रांगोळी काढून घेणार नाही आहे, कारण इथे मग लक्ष्मीपूजन झाल्यानंतर इथे सगळे फटाके वगैरे सगळे फोडणार, तर माझी रांगोळी इथे मिटूनच जाणार आहे। म्हणून मी इथे छोटी रांगोळी काढून कलर भरून घेते, आणि त्याच्यानंतर मग मी पोर्चमध्ये थोडी छान रांगोळी काढणार आहे। तर तुम्ही राहा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत आहे तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, सबस्क्राईब करा, आणि बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा। तर इथे दारावरती माझी रांगोळी काढून झालेली आहे, आणि आता मी कलर भरण्यासाठी सुरुवात केलेली आहे। तर बघा फ्रेंड्स, इथे माझी दारावरची रांगोळी कंप्लीट झालेली आहे। फार मोठी काढलेली नाही आहे मी, आणि माझे कलर पण इथे भरून झालेले आहे। आता बसली आहे मी पोर्चमध्ये रांगोळी काढण्यासाठी, आणि इथे रांगोळी काढण्यासाठी माझी हेल्प माझे हस्बंड पण करत आहे थोडीशी, कारण खूप जास्ती वेळ झालेला आहे, 7 वाजून गेलेले आहे। दिवे पण मला लावायचे आहे, म्हणून मी इथे थोडीशी फार मोठी नाही काढणार, छोटीच अशी रांगोळी काढणार, पण व्यवस्थित कलर वगैरे भरणार इथे तिथल्यापेक्षा, कारण तिथे रांगोळी काढून पण फायदा राहत नाही गेटवरती। तर बघा फ्रेंड्स, पोर्चमधली रांगोळी माझी कंप्लीट झालेली आहे, आणि मी त्याच्यावरती दिवा पण लावून घेतलेला आहे। आणि रांगोळीवरती दिवा ठेवल्यानंतर माझी रांगोळी खूप छान दिसत आहे। आणि मी इथे आता
दिवे ताटामध्ये अगोदरच लावून घेतलेले आहे आणि आता मी दारावरती इकडे तिकडे सगळीकडे दिवे मी ठेवत आहे आणि माझी इथे तयारी पण व्हायची आहे. तर मी इथे आता दिवे ठेवल्यानंतर मी तयार होणार लक्ष्मीपूजनसाठी. तर इथे बघा फ्रेंड्स, सगळे तयार होऊन हॉलमध्ये बसलेले आहेत. आता थोड्या वेळात आमची पूजा चालू होणार. सगळी फॅमिली आता एकत्र बसलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवून देते. आणि आता लगेचच आम्ही पूजेला बसणार आणि इथे माझी पण तयारी झालेली आहे. तर इथे आमची पूजा स्टार्ट व्हायच्या अगोदर इथे मी सर्वांना अष्टगंध लावून घेतलेली आहे आणि आता आम्ही सगळे बसलेलो आहोत इथे पूजेला. तर इथे आमची पूजा स्टार्ट झालेली आहे. तर इथे आमची पूजा आटोपली आहे आणि आम्ही आता इथे पाया लागून घेत आहे देवाच्या. भगवान. आणि इथे पूजा झाल्यानंतर आम्ही लगेच फोटो शूट केलेले आहेत. फोटोमध्ये जे आहेत माझ्यासोबत त्या सुनीता ताई आहे, माझ्या जाऊ आहे त्या. आणि त्यानंतर सगळे बाहेर निघालेले आहेत. इथे सगळे फटाके फोडत आहे, कोणी फुलझडी उडत आहे, कोणी चक्री लावत आहे. तर इथे माझे हस्बंड पण आहे इथे फटाके लावत. फिरत नाही आहे, दूर राहणार. हा आत्ता फिरली. आणि इथे मी पण फुलझडी जाळून राहिलेली आहे. मला पण खूप आवडते फुलझडी वगैरे जाळायला. आणि आता मी चालली आहे घराच्या आतमध्ये. सुनीता ताई आणि पोंशना दोघी मिळून पोळ्या बनवत आहे इथे. तर मी आता यांना बोलवण्यासाठी आलेली आहे इथे की बाहेर चला म्हणून. आकाश दिवा सगळे मिळून लावणार आहेत म्हणून. आणि इथे बघा आकाश दिवा बाहेर काढलेला आहेत आम्ही आणि त्याची पॅकिंग खोलत आहे. तर आकाश दिवा आम्ही पहिल्यांदाच जाळत आहे इथे, कारण आम्ही याच्या अगोदर आकाश दिवा कोणत्याच वर्षी लावलेला नव्हता. तर इथे आता आम्हाला पॅकिंगवरतीच बघावं लागणार की कसा जाळला जाते म्हणून. तर आम्हाला काही एक्सपिरियन्स नाही आहे हा दिवा कसा जाळला जाते. त्याच्यासोबत हे बघा काहीतरी कापूरसारखं एक वडी आलेली आहे आणि हा पूर्ण पेपरचा बनलेला आहे दिवा.
तर याच्या आतमध्ये आपल्याला ते कापूर जाळावं लागणार. त्याच्या कापूर जळल्यानंतर पूर्ण हवा मग ह्या दिव्याच्या आतमध्ये जाणार आणि तो दिवा उडणार, असं काहीतरी त्या पॅकेटवरतीच लिहून आहे. तर चला जाऊया आता वरती आकाश दिवा जाळण्यासाठी. हे बघा भाऊच्या हातामध्ये कापूर आहे आणि त्याला आता कापूरला होल करून त्या दिव्याला बांधावं लागणार आणि त्याच्यानंतर जाळावं लागणार. तर आता कसा जळते दिवा आपण बघूया वरती जाऊन, टेरेसवरती जाऊन. तर बघा फ्रेंड्स, इथे आता सगळे आम्ही टेरेसवरती आलेलो आहोत आणि इथे बघा भाऊ आता दिवा जाळत आहे. तर आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहोत दिवा बघण्यासाठी की कसा उडला जाते म्हणून. तर बघूया आपण आकाश दिवा. तर इथे बघा आम्ही दिवा जाळल्यानंतर आम्हाला वाटलं तो स्वतःहून उडणार. हवा भरल्यानंतर, कापूर जळल्यानंतर आपोआप हवा भरली आहे दिव्यामध्ये, आकाश दिव्यामध्ये, पण तो उडत नव्हता. तर इथे थोडंसं हर्षूने हाताने उडवल्यासारखं केलं दिव्याला. उड 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 जा जा जा. आणि इथे आता आम्ही सगळे खाली आलेलो आहोत. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा. तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, शुभरात्री, गुड नाईट, हॅपी दिवाळी.